हॅलो मंडळी, रुचकर रसायन व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी मोड आलेल्या मटकीची भाजी दाखवते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही मोड आलेली मटकी बघा, जरा कमी मोड आलेले आहे। तर मोड आलेली ही मटकी, नंतर एक कांदा घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर। आता कशी करायची ती भाजी आपण बघूया। मोहरी 1 चमचा घालून घेतली आहे। त्याच्यानंतर कांदा, दोन मिनिटं कांदा परतायचा आहे। तर टोमॅटो घालते, टोटल 2 चमचे हळद, थोडं हिंग, कढीपत्ता चांगलं परतून घ्यायचंय। थोडी कोथिंबीर घातली, थोडी मिसळण्याच्या डब्यातला जो चमचा असतो तो 3 चमचे घालते, ते 4 चमचे घातलाय मी। मसाल्याबरोबर ते भाजून घ्यायचंय, म्हणजे चव चांगली येते, नाहीतर कच्चा मसाला राहू शकतो, म्हणून तो मी आत्ता मसाला टाकलेला आहे। आता मटकी घालून घ्यायची आणि थोडासा गूळ घालायचा की परतून झाल्यावर थोडासा गूळ घातलाय, छोटा तुकडा, परतून घेऊया भाजी। आणि पाणी आता थोडंसं घालायचं, 1 भांडं पाणी घालते, कारण आता आपली मटकी शिजण्यासाठी पाणी घालावं लागेल। चवीनुसार मीठ घालते, आणि कोणी कुकरमध्ये मटकी शिजवून डायरेक्ट घालतं, पण त्याची चव एवढी चांगली येत नाही। त्यामुळे मटकी अशी शिजवली तर जास्त चांगली चव येते। पटकनच करायची असेल तर मग कुकरमध्ये शिजवून करू शकता। आता मी झाकणी ठेवली वाफ येण्यासाठी, मटकी शिजण्यासाठी। 2-3 मिनिटं झाली आहेत, आता मी झाकण उघडतीये। साधारण शिजायला 5-7 मिनिटं लागतात। 2-3 वेळा झाकण उघडून बघायचंय, पाणी कमी वाटलं तर तुम्ही ते वाढवू शकता, लागत नाही पाण्याची गरज। बारीक गॅसवर हे करत ठेवायचे, त्यामुळे पाणी बरोबर होतंय आपलं। बारीक गॅसवर ही शिजत ठेवायची। साधारण मी 1-1.5 भांडं पाणी घातलं होतं, तेवढ्या पाण्यात होऊन जाते। गॅस मात्र बारीक ठेवायचा, आणि मटकी नेहमी फ्रेश घ्या। एक तर घरात मोड आणून घ्या तुम्ही, नाहीतर विकतची आणाल ते एकदम फ्रेश आणायची। फ्रीजमध्ये टाकलेली मटकी वापरली तर ती भाजी बरोबर होत नाही आणि शिजत पण नाही नीट। आता हे दुसऱ्यांदा मी झाकण काढते। अजून आपली मटकी शिजलेली नाहीये। आता आपण भाजी उघडून बघूया। काढून बघते मटकी शिजली की नाही। मटकी आपली शिजली व्यवस्थित। तर तुम्हाला ही अशी पातळ ठेवायची असेल उसळ तरी पण चालेल, पण मी ही घट्ट करणार आहे। तर घट्ट भाजी म्हणून पण टिफिनसाठी ही देता येतं। तर आजची भाजी मी तुम्हाला ही घट्ट करून कशी येते दाखवणार आहे। इतपत पातळ ठेवायची असेल तरी तुम्ही अशी रस भाजी पण ठेवू शकता। हीच भाजीचं पाणी आटवलं की घट्ट होऊन जाईल। तर आता आपण पाणी आटवून घेऊया। आता आपली ही भाजी घट्ट होत येते। अजून मला ही भाजी घट्ट करायची। घट्ट पातळ हे तुमच्यावर असेल की तुम्हाला थोडी पातळ हवी असेल, मगाशी जे मी दाखवलं की ही इतपत तुम्हाला ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता। ह्याची चव चांगलीच लागते। पण मी तुम्हाला टिफिनमधली भाजी दाखवते की घट्ट केल्यानंतर घट्ट भाजी टिफिनमध्ये देता येते। ही बघा अशी घट्ट भाजी केलेली, थोडा अंगालगतच आहे, रस ठेवलेला नाही एवढा। हे बघा अशी भाजी तुम्हाला डब्यात देता येते।
याच्यापेक्षाही घट्ट पाहिजे असेल तीही करता येते, पण मी अशी ठेवते. पण रस जरा थोडासा असला तर खायला अजून चांगलं वाटते. बघा इतपतच आहे, रस नाहीच नच्याच बरोबर आहे. आपली ही भाजी झाली. मी सर्विंग बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते. ओल्या खोबऱ्याने गार्निश करून घ्यायचं आणि ओलं खोबरं घालून खाल्ली भाजी तर अजूनच छान लागते. मी वरून कोथिंबीर घातलेली आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला ही मटकीची भाजी करून दाखवलेली आहे. तर ही भाजी टिफिनसाठी तुम्ही नेऊ शकता, जेवणाबरोबर जेवणाच्या पंक्तीत करू शकता. कांदा घालून आणि टोमॅटो घालून केलेली भाजी आहे आणि याची चव अतिशय रुचकर लागते. आणि ही भाजी भाकरी, पोळी, फुलका आणि भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. अतिशय चविष्ट आणि सुरेख ही भाजी लागते. तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे ही भाजी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्सही करा.